नमस्कार. कामिका एकादशीच्या निमित्ताने आज मी आपल्या पुढे पुन्हा एकदा विठ्ठलाच्या 2 कविता घेऊन आली आहे. या कविता लिहिल्या आहेत नागपूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री मनीषा अतुल यांनी. मनीषा अतुल यांनी फूड अँड न्यूट्रिशन मध्ये MSc केलेलं आहे. त्यामध्ये त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. तसेच त्यांनी मराठीमध्ये MA आणि हिंदीमध्ये BA केलेलं आहे. आहार तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. तसंच साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्या लेखिका, कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून कार्यरत आहेत. कविता, कथा, कादंबरी, ललित साहित्य आणि समीक्षा लेखनात त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. आतापर्यंत त्यांची एकूण 12 पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यातील 6 तर कविता संग्रह आहेत. त्यातल्याच मुक्त मी या संग्रहातली एक कविता आणि एक खास वऱ्हाडी भाषेतली कविता मी आज आपल्या पुढे सादर करणार आहे. सुरुवातीला मुक्त मी या संग्रहातली कविता. ऐल तीर पैल तीर. ऐल तीर पैल तीर भरलासे नीर. ऐल तीर पैल तीर भरलासे नीर. पांडुरंग पांडुरंग हुकुमाचा धीर. पांडुरंग पांडुरंग हुकुमाचा धीर. ज्ञानोबाचे ज्ञानोबाचे पाय आकारावे. ज्ञानोबाचे ज्ञानोबाचे पाय आकारावे. पुन्हा पुन्हा चालण्याचे सोहळे अमीट. पुन्हा पुन्हा चालण्याचे सोहळे अमीट. पांडुरंग पांडुरंग हुकुमाचा धीर. पाखरावे पाखरावे नाम हे टिपावे. पाखरावे पाखरावे नाम हे टिपावे. काळजाच्या काळजीने हृदयी राखावे. काळजाच्या काळजीने हृदयी राखावे. गुंतवावे गुंतवावे आणि सोडवावे. गुंतवावे गुंतवावे आणि सोडवावे. जीवाशिवा भेटण्याला जीव हा अधीर. जीवाशिवा भेटण्याला जीव हा अधीर. पांडुरंग पांडुरंग हुकुमाचा धीर. ऐल तीर पैल तीर भरलासे नीर. पांडुरंग पांडुरंग हुकुमाचा धीर. पांडुरंग पांडुरंग हुकुमाचा धीर. अतिशय सुंदर अशी ऐल तीर आणि पैल तीरावरही पांडुरंगाच्या भक्तीत रसमय झालेली ही सुंदर कविता आता आपण ऐकलीत. आता याचबरोबर आपण एक खास वऱ्हाडी भाषेतली त्यांनी लिहिलेली कविता ऐकणार आहोत. ह्या कवितेला गीता गद्रे यांनी खरं तर चाल लावली आहे आणि त्या चालीनुसार गाण्याचा मी प्रयत्न करते. कवितेचं शीर्षक आहे नदी मंदी सोळले रे पायम्या. नदी मंदी सोळले रे पायम्या पायम्या. नदी मंदी सोळले रे पायम्या पायम्या. अनैठुबा तूच केल्या गुदगुल्या गुदगुल्या. अनैठुबा तूच केल्या गुदगुल्या गुदगुल्या. नदी मंदी सोळले रे पायम्या पायम्या. तूच पाणी तूच वारा हाय बा हाय बा. तूच पाणी तूच वारा हाय बा हाय बा. तूच भायात मंदी राय बा राय बा. तूच भायात मंदी राय बा राय बा. नदी मंदी सोळले रे पायम्या पायम्या. तो तडे में लेकरू हाय तुहे. तो तडे में लेकरू हाय तुहे. रांगता लागे मले तू पायना पायना. रांगता लागे मले तू पायना पायना. नदी मंदी सोळले रे पायम्या पायम्या. नदी मंदी सोळले रे पायम्या पायम्या. पाप पुण्याची फिकर फिकर हाय कुणा. पाप पुण्याची फिकर फिकर हाय कुणा. तूच सांभाळा इथे सा रायना रायना. तूच सांभाळा इथे सा रायना रायना.
नदी मंदी सोडले रे पाय म्या नदी मंदी सोडले रे पाय म्या कोण काही बोलू दे कोण काही बोलू दे मी तुया अन तूच माया हाय ना मी तुया अन तूच माया हाय ना नदी मंदी सोडले रे पाय म्या अन इठुबा तूच केल्या गुदगुल्या अन इठुबा तूच केल्या गुदगुल्या नदी मंदी सोडले रे पाय म्या नदी मंदी सोडले रे पाय म्या नदी मंदी सोडले रे पाय म्या अतिशय सुंदर अशी खास वऱ्हाडी भाषा असलेली आणि छान अशी शांत चाल लावलेली ही कविता सादर करताना मला खूप आनंद झाला. मनीषाच्या या दोन्ही कविता अगदी छान साध्या आणि प्रत्येक विठ्ठल भक्ताला आपल्या वाटतील अशाच आहेत. तर आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एकादशीला नव्या कवीसह, नव्या कवितेसह.